नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या ताज्या बातम्या बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजच्या काही ताज्या बातम्या. स्मार्ट मीटर पूर्णपणे ऐच्छिक. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार स्मार्ट मीटर सक्तीचे नसून पूर्णपणे ऐच्छिक आहे. महावितरणने न्यायालयात स्पष्ट केले की ग्राहकांच्या संमतीशिवाय सक्तीने नवीन स्मार्ट मीटर बसवले जाणार नाही. केवळ तेच ग्राहक प्रीपेड स्मार्ट मीटर वापरतील ज्यांनी स्वेच्छेने त्यासाठी सहमती दर्शवली आहे. स्मार्ट मीटर संदर्भात जनहित याचिकेत ॲडव्होकेट संदीप बदानी यांनी मध्यस्थी अर्ज दाखल करत न्यायालयात कागदपत्रे सादर केली. त्यानुसार वीज ग्राहकाचे हक्क नियम 2020 नव्या वीज जोडण्यासाठी स्मार्ट मीटरची तरतूद आहे. मात्र विद्यमान पोस्टपेड मीटर तातडीने बदलणे बंधनकारक असल्याची कोणतीही स्पष्ट तरतूद या नियमामध्ये नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे. तसेच केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम 1919 नुसार विद्यमान स्मार्ट मीटर बदलण्याची तरतूद असली तरी त्यासाठी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या कालमर्यादा आवश्यक असल्याचे नमूद आहे. RTI नुसार उपलब्ध झालेल्या माहितीनुसार कोणत्याही कालमर्यादा केंद्र सरकारने निश्चित केल्याची नोंद उपलब्ध नसल्याचा दावाही मध्यस्थी अर्जात करण्यात आलेला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर 2 वर्षात 70,000 कोटीचा खर्च. बऱ्याच लाडक्या बहिणींची या योजनेतून नावे बाद झाल्यामुळे आता लाडक्या बहिणीचा उत्साह कमी झालेला आहे. महायुती सरकारला सत्तेवर पुन्हा विराजमान करणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला रविवारी 2 वर्ष पूर्ण झाली. सरकारने या योजनेवर आतापर्यंत 70,000 कोटीपेक्षा जास्त निधी खर्च केलेला आहे. पडताळणीच्या सर्व सोपस्कारानंतर या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याची संख्या आता 1,66,00,000 झालेली आहे. तर टप्प्याटप्प्याने या योजनेतील 81 लाख लाडक्या बहिणीचा या योजनेतून बाद करण्यात आलेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या राज्यात महायुती सरकारला फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातील लाडक्या बहिणी योजनेतील महायुतीतील नेत्यांना बाल पुरस्कारासाठी करा अर्ज. राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पात्र बालकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना केंद्र शासनाकडून हा राष्ट्रीय प्रतिष्ठान पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून इच्छुकांनी 31 जुलैपर्यंत शासनाच्या संकेतस्थळावर अर्ज करावेत असे आवाहन महिला व बाल विकास विभागाने केलेला आहे. वेबसाईट कॉमेंट्स खाली दिलेली आहे. त्या वेबसाईटवर आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्जाची शेवटची तारीख 31 जुलै 2026 पर्यंत आहे. HSRP प्लेट नसेल तर 1,000 रुपये दंड. राज्य परिवहन विभागाच्या वतीने सर्व वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP बसवण्यासाठी वारंवार मुदतसाठी देऊनही अद्याप मोठ्या प्रमाणावर वाहनाची नोंद झाली नसल्याने 30 जून अखेरच्या दिवस असूनही अनेक वाहने साध्या नंबर प्लेटवरच आढळून येत आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेल्या वाहनावर HSRP नंबर प्लेट नाहीत. त्यामुळे दिलेल्या मुदतीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अन्यथा 1,000 रुपये
दंड आकारण्यात येईल असा इशारा परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे. नंबर प्लेट बसवण्यासाठी HSRP ही प्लेट लावण्यासाठी आतापर्यंत 5 वेळापेक्षा अधिक मुदतवाढ दिल्यानंतरही काही वाहनचालकांनी आतापर्यंत नंबर प्लेट बदलली नाही. त्यांना मात्र आता थेट 1,000 रुपये फाईन थोपवण्यात येणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने आदेश काढून HSRPसाठी नोंद न केल्यास परिवहन विभागाकडून होणारी कामे सर्व थांबवण्यात येईल असा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे. 30 जूनपर्यंत ज्यांनी नोंदणी करून वेळ निश्चित केली त्यांच्यावर कारवाई होणार नाही असेही स्पष्ट यात करण्यात आलेले आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.